मोशी दुर्घटनेमध्ये इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एका व्यक्तीला तब्बल 11 तासांनंतर बाहेर काढण्यात आलंय। दुर्घटना घडली तेव्हा विजय सपकाळ हे याच इमारतीमध्ये होते। त्यांचा पाय पिलर खाली अडकलेला होता, त्यामुळे ते बाहेर पडू शकत नव्हते। खिडकी फुटलेल्या काचांवर ते निश्चित पडलेले असताना त्यांच्याकडे लक्ष गेलेलं आहे बचाव कार्याचं आणि त्यानंतर 11 तासातील त्यांचा अनुभव थक्क करणारा होता, जो त्यांनी रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर सांगितलाय। तब्बल 11 तास इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ते अडकलेले होते। मृत्यूच्या झुंजीत ते 11 तास अडकले होते। आपण पाहतोय मोशी दुर्घटना मध्ये आता एकूण 9 जणांचा मृत्यू झालाय। मी ज्यावेळेस दबलेलो होतो, दीड पावणे 2ची वेळ होती, तेव्हापासनं 10:30 पर्यंत माझ्या पायावरती ते वजन होतं स्लॅबचं सगळं काही। वाटत होतं कोणीतरी येईल। ती टीम आली पण होती, रेस्क्यू टीम आमच्याकडे 7 वाजता पाणी वगैरे देऊन गेले। ते एअरबॅग ठेवून गेले, पण त्यांनी ती कंडिशन बघून ते बोलले की आम्ही येतो। आणि त्या क्षणी माझा जसा मोबाईल निघाला ज्यावेळेस, त्यावेळेस मी वाईफला मेसेज करून ठेवला होता आणि मी शेवटचा एक सेल्फी पण काढून ठेवला होता, जेणेकरून मला कधी काही झालं तर माझी वाईफ। एवढंच, जास्त तर मला इमोशनल जास्त बोलता पण नाही येते आता यावेळेस।